दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे? पूर्व पश्चिम दिशा. उदया ही कादंबरी कोणी लिहिली? नंदा खरे. बुधभूषणम या ग्रंथाची रचना कोणी केली? छत्रपती संभाजी महाराज. कोणते अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र असून आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. प्रोबायोटिक्स हे काय आहे? सजीव सूक्ष्मजीव. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 2005. कोणत्या सातवाहन राज्याचे वर्णन त्रिसमुद्र तोय पीतत्रवाहन असेही केले जाते? गौतमीपुत्र सातकर्णी. ओणम हा कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? केरळ. राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? 12.